स्वामींना नवस कसा करावा? स्वामींना कुठल्याही मोठ्या विधीची किंवा पूजेची गरज नाही. म्हणजे गरजच वाटत नाही स्वामींना कुठल्या मोठ्या पूजेची. स्वामींना श्रद्धा आणि विश्वास हा महत्त्वाचा वाटतो स्वामींना. आणि अंतःकरणातून आलेल्या भक्तीची आवड आहे स्वामींना. शुद्ध मनाने स्वामीपुढे हात जोडून तुमची इच्छा किंवा संकट तुम्ही नवस म्हणून बोलू शकता. आता हा नवस तुम्हाला कधी बोलायचा आहे, तर सकाळ सकाळ तुम्हाला लवकर उठून स्वामींची मूर्ती किंवा फोटोसमोर स्वच्छ करून दिवाबत्ती, धूप, अगरबत्ती लावायची आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि आपली इच्छा बोलताना आपल्या हातात नारळ घेऊन किंवा अक्षदा घेऊन आपली इच्छा किंवा समस्या त्या नारळावर बोलायच्या आहेत. आणि तुमच्या इच्छा किंवा समस्या बोलून झाल्यावर स्वामीची कुठली सेवा करणार तुम्ही किंवा तुम्ही स्वामींसाठी काय करणार ते तुम्ही बोला. म्हणजे मी अक्कलकोटला दर्शनासाठी येईल तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर, किंवा मी 3 किंवा 5 वाऱ्या करील अक्कलकोटसाठी दर्शनाच्या, किंवा अन्नदान करील, किंवा आपण तारक मंत्राचा मी 11 वेळा पठण करील, किंवा स्वामीच्या केंद्रात जाऊन जी काही माझ्याकडनं शक्य होईल सेवा ती करील, किंवा सारामृताचे पठण करील, किंवा पारायण करील गुरुचरित्राचं, किंवा स्वामी चरित्राचे पारायण करील, किंवा सारामृताचं पारायण करील असं म्हटलं तरी चालतं. किंवा आपल्या इच्छा बोलून झाल्यानंतर किंवा हे झालं म्हणजे स्वामींना आपल्या समस्या बोलून झाल्यानंतर स्वामींना साष्टांग नमस्कार करायचा आहे. आणि माझा नवस लवकरात लवकर पूर्ण होऊ दे अशी इच्छा पूर्ण म्हणजे म्हणायची आहे. आता हा नवस पूर्ण झाल्यानंतर प्रथम स्वामीचे तुम्ही आभार मानायचे आहे. बघा, स्वामींनी आपली इच्छा पूर्ण केली त्याच्यासाठी स्वामींचे आभार मानायचे आहे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे. किंवा माझ्याकडून काही चुकलं वाकलं असेल तर माफ करा स्वामी असंही म्हणायचं आहे. मनातून आभार मानायचे आहेत स्वामी. कारण की संकट आल्यानंतर किती त्रास होतो किंवा काय वाटतं हे ज्याला संकट येतं त्यालाच माहीत असतं. त्यामुळं संकटाचं निवारण किंवा आपला कुठली इच्छा पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदा स्वामीचे आभार मानायला कधीही विसरायचं नाही. आपण जो नवस केला आहे त्याप्रमाणे दर्शन, पूजा, पठण नक्की पूर्ण करायचे आहे. आणि तेही जास्त दिवस लांबणीवर न लावताना लवकरात लवकर पूर्ण करायचे आहे. आणि अशीच स्वामीची श्रद्धा, मनात विश्वास आणि श्रद्धेने पूजा करायची आहे, पठण करायचं आहे. जरी आपली कुठलीही इच्छा नसेल तरीसुद्धा आपले स्वामीचे पठण नेहमी करत राहायचं आहे. स्वामीचा आशीर्वाद मिळतो.